संभाजीनगरमधली परिस्थिती नियंत्रणात आहे। आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले, योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया डीसीपींनी दिलेली आहे। आपल्या सोबत क्राईमचे डीसीपी आहेत, आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी जाणून घेऊया अशी परिस्थिती का निर्माण झाली इथे। काही लोक निदर्शन करण्यासाठी आलेले होते, आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे, परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। बरं, पोलिसांनी पक्षपातीपणा केल्याचा दानवे यांचा आरोप आहे। नाही, पोलीस आपलं काम करते, पोलिसांचं काम आहे कायदा व सुव्यवस्था राखणं, त्यासाठी आम्ही आमचं कर्तव्य करतोय। बरं, किती लोकांना ताब्यात घेण्यात आले आता? जे आंदोलनकर्ते आलेले होते आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। बरं, आता पुढची प्रक्रिया काय आहे? पुढची आम्ही रितसर कायदेशीर कारवाई करू, जी काय आमची प्रोसिजर असेल ती। पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला? नाही, आम्ही फक्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आमच्या पोलीस या ठिकाणी होते, त्याप्रमाणे आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। बरं, पण आता यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार दोन्ही बाजूनं? जे काही रितसर कायदेशीर आहे ते आम्ही पूर्ण निपक्षपातीपणे आमची कार्यवाही होईल, कुठल्याही एकतर्फी आमचा निर्णय नसणार आहे, जी आहे ती योग्य कार्यवाही होईल। हे होते क्राईमचे डीसीपी प्रशांत स्वामी, आणि त्यांनी सांगितलं की कायदेशीर कारवाई या ठिकाणी केली जाईल। पोलिसांना तशी परिस्थिती निर्माण झाली आणि ती परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागला, हे देखील त्यांनी म्हटलंय। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।